बाळप्पा सारख्या लोकांना सुद्धा, महापुरुषांना देवी माहिती नव्हती. आपण तर लहान माणसं आहोत, पण त्यांची कुलस्वामिनी तुळजापूरची होती. स्वामींनी प्रात्यक्षिक स्वतः तुळजापूरच्या देवीचं प्रतिकृती उभेहूब सादर केली. ही बघ तुझी कुलदेवता, जातो कुठे तू म्हणे. याचा अर्थ असा लावायचा की आपली कुलदेवता आपल्याला माहीत असणं जरुरीचं आहे, आणि माहीत असल्यानंतर वर्षातून एकदा तरी आई म्हणून आपण तिला भेटायला जाणं, तिचा उचित सन्मान करणं नव्हे, तिचा आशीर्वाद घेणं ही त्या कुटुंबियांची जिम्मेदारी आहे. अनेक लोक माहीत असूनही जात नाही. मग त्यांच्यासमोर एक प्रश्नांची यादी तयार होते. शिक्षणात मुलांच्या अडचणी येणं, नोकरी शेजारच्यांना मिळते कमी शिकलेल्यांना, खूप शिक्षण शिकूनही नोकरी मिळत नाही, बरोबरीच्या मुलामुलींची पटकन लग्न होतात, इकडे लग्न जमत नाही. या साऱ्या समस्यांचा पाढा कुलदेवता कुलदैवत न केल्यामुळं त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, हे आपणाला माहीत असावं. म्हणून या कार्याच्या अंतरंगात ग्राम अभियानामध्ये या बाबी जनतेला आपण सांगायच्या आहेत, जगात सांगायच्या आहेत, देशात सांगायच्या आहे, ग्रामीण शहराचं सर्वत्र सांगायचं. शेवटी आपण माणसं आहोत. सांगण्यानं लहान किंवा मोठेपणा आपल्याला मिळणार नाही. आपण सर्वांना सांगावं हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून प्रत्येकाला, आता बऱ्याच यात कसं झालं, काही लोकांनी गावाची आडनावं लावली बघा, ती आडनावं त्यात सापडणार नाही. आपलं जुनं कुळ कोणतं आहे ते शोधा आणि मग त्याचा तपास क्षात्रधर्मात लागेल. बऱ्याच जणांनी मधल्या काळात आडनावं बदलवली. खरं तर आडनाव कधीही बदलू नये. बदलायचं असेल तर कुळ कंसात टाकण्याचा प्रयत्न करावा. कारण मुलामुलींची ज्यावेळी आपण विवाह जमते, ज्यावेळी एक कुळ असतं दोघांचं, त्यावेळी लग्न करू नये, सगोत्री विवाह करू नये, असा धर्मशास्त्राचा नियम आहे. आणि या सर्व बाबींवर भारतीय संस्कृती उभी आहे. म्हणून मुलामुलींची लग्न करताना आज विवाह मंडळावर अत्यंत महत्त्वाच्या जिम्मेदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि गेल्या 70-75 वर्षामध्ये स्वामींच्या कृपेनं